संघाचा देखील 12वा खेळाडू प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये यावे. पहिला चेंडू मात्र सुरेख पद्धतीने पंचांचे संकेत मुन्ना पठाण या ठिकाणी दर्शवतायत. 4 धावा. द ग्रेट स्टार्ट एव्हर. फरहान पटेल सारखा एक स्टार फलंदाजी मार्कवर 25 मार्च 2018चा दिवस उजाडला आणि अर्नाळ्याच्या मैदान एकंदरीत अर्नाळ्या संघाचा गोलंदाज विशू आणि त्या गोलंदाजा विरुद्ध माकणे च्या त्या ऐतिहासिक स्पर्धेत 51,000च्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूत 6 षटकार खेचणारा फलंदाज अर्थातच फरहान पटेल फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने जित्तू भानुशाली MPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज सारखा भव्य किताब आपल्या नावावरती करणारा खेळाडू, दोन्ही सुद्धा मोठे ट्रम्प कार्ड UCC मनोर या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण काही कमालीचं पाहायला मिळते. समीर शेख, क्या बात आहे, हॅट्स ऑफ यू, तुला सलाम असेल. पंचांचे संकेत यस नो चेंडू घोषित केला जातोय. फ्री हिटचे संकेत सुद्धा समवेत जोडले जातील. सूट सवलत कमिशन. फ्री हिटचा चेंडू विनीत सातवी वर्सेस जितू भानुशाली. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल घुटना टेक तमाशा देख. 4 धावा. यस डीज आहे. पाणी पडतंय घराणी किनाऱ्याला, पाणी पडतंय घराणी किनाऱ्याला, पाणी पडतंय घराणी. थँक्यू सो मच. परेश घाटाल वेलकम, जॉईन झालेले आहेत. यावेळेस थोडासा संभ्रम अवस्थेमध्ये जरूर पाहायला मिळाला. फलंदाज कमबॅक करतोय विनीत सातवी, कारण नो चेंडू नंतर कमबॅक करणं ही मात्र एक जिगरबाजपणाची गोष्ट असते गोलंदाजासाठी. कारण जेव्हा जेव्हा षटकार तुम्ही खाता तेव्हा तेव्हा एक गोलंदाज म्हणून तुमचा आत्मविश्वास ढासळला जातो खेळपट्टीवर. या वेळेला चेंडूला मात्र दाळलं जाईल कव्हर झोन मध्ये. सैफ अली याच्या माध्यमातून चेंडू स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ॲक्युरेट. धावसंख्येवर 11 रन ऑन टू द स्कोर बोर्ड. पुन्हा चेक द गोलंदाज विनीत सातवी, राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र चेंडू इन टू द गॅप. मैदानाला गुदगुल्या करत निघून जातोय. 4 धावांसाठी खासदार चषक चौकार. बघतय सोडून यो गोंगडीला, लाय औसान तुफान पावसान तयार गडी यो लंगडीला. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली. थँक्यू सो मच उल्हास घरात, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. पहिल्या षटकावर हल्ला बोल पाहायला मिळतोय फरहान पटेल याच्या माध्यमातून. ट्रम्प कार्ड खेळाडू, ताकद आहे या फलंदाजाकडे. हलकीशी इंजमाम उल हक या फलंदाजाची आठवण तुम्हाला जरूर झाली असेल. फरहान पटेल याला पाहून स्ट्रॉंग फलंदाज, पॉवरफुल बॅट्समन आणि म्हणूनच 25 मार्च 2018 माकण्याच्या मैदानामध्ये 6 चेंडूत 6 षटकार खेचणारा हा फलंदाज या फलंदाजीसाठी ओळखला जातो. ही ताकद, ही हिम्मत, ही क्षमता, ही कुवत, हे धैर्य, हे शौर्य. फरहान पटेल नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 षटकार खेळपट्टीवर. ग्रेट शॉट. यस डीज आहे. थँक्यू सो मच. अफान आवारी यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत फरहान पटेल या खेळाडूला. अक्षय कुवारी सुद्धा जॉईंट झालेले आहेत. सूरज पानेरा, महेंद्र तुमाडा वेलकम, स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर आदिल शेख यांना आपण पाहतोय. तब्बल 22 धावा या फलकावर. 22चा आकडा, जो जन्मदिवस 22 जून मार्नस लबुशेन ऑस्ट्रेलियन फलंदाज, ज्याने मात्र 2018च्या कॅलेंडर इयरमध्ये कसोटी क्रीडा विश्वामध्ये तब्बल 804 धावा साकारल्या. सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज. यंग अँड डायनामिक मार्नस लबुशेन. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज मार्कवर मिस्टर आदिल शेख. यावेळेस मात्र इन टू द गॅप. क्या बात आहे. टेक्निकल स्ट्रोक, तंत्र शुद्ध फटका.
4 धावा. येस डीजे. थँक्यू सो मच ऋषिकेश पराड, किरण सांबरे, प्रमोद जाधव. थँक्यू सो मच प्रमोद जाधव यांच्या माध्यमातून तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. फळीला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून येतोय पॉइंट झोन मध्ये. विनीत सातवी सारखा स्ट्रॉंग क्षेत्ररक्षक चेंडू हातामधून सोडणार नाहीये. सातत्यपूर्वक चेंडूला स्टिअर करण्याचा, वळविण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय जितू भानुशाली. मनोर प्रीमियर लीग 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा खिताब आपल्या नावे करणारा हा खेळाडू आहे. एक दर्जेदार पंच म्हणून देखील पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाडूची छाप पाहायला मिळते. एक क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व. यावेळेस दोन्ही सुद्धा फलंदाज नाबाद जिंदाबादचा नारा जरूर पाहायला मिळतोय. युसीसी मनोरच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण जरूर, कारण संघ मजबूत अवस्थेमध्ये तब्बल 28 धावा या स्कोर बोर्डवर. पुनश्चिक्त गोलंदाज आदिल शेख. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका चुकतोय, फलंदाज फसतोय. येस इज गॉन. येस डीजे. माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदी साला नवारा केलकई गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केलकई गो. स्कोर बोर्ड 28 धाव्या फलकावर. न्यू मॅन इन नवीन फलंदाज खेळपट्टीवर तहार रईस, विलक्षण फलंदाज. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप आपल्या शिरावर MPLच्या माध्यमातून जरूर सजवली होती या खेळाडूने. ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 2020च्या कॅलेंडर इयरमध्ये KL राहुल याला आपण पाहिलं 670 धावांनिशी ऑरेंज कॅपचा हकदार. तशाच पद्धतीने तहार रईस. दुसऱ्या बाजूने फरहान पटेल आजच्या दिवसामध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. दर्जेदार खेळाडू म्हणून फरहान पटेल याची ओळख सातत्यपूर्वक पाहायला मिळते. आउटस्टँडिंग, सुपर बॅटिंग, कमालीची विलक्षण फलंदाजी. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तब्बल जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. आणि म्हणूनच क्रिकेटच्या विश्वाबद्दल नेहमीच म्हटलं जातं, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याचीच आशा असू द्या मित्रांनो. कारण नशीब बदलो न बदलो, परंतु वेळ मात्र नक्कीच बदलते. टिट फॉर टॅट, ठोशास ठोसा देणं हे तुमचं आद्य कर्तव्य. आणि आजच्या दिवसामध्ये ज्वलंत फलंदाजी पाहायला मिळते फरहान पटेल याच्या माध्यमातून. गुड बॅटिंग. पहिला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयास जरूर बघायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली जाते. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. फरहान पटेल वैयक्तिक किती धावसंख्येवरती खेळत असेल असा प्रश्न जर विचारला गेला तर गुणलेखक मात्र या ठिकाणी अनालिसिस करताना पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमीच म्हणायचे, आयुष्यामध्ये नेहमी एकटे चालायला शिका, कारण आज जे तुमच्यासोबत आहेत ते उद्या असतीलच असं नाहीये. या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळला गेलेला फटका सरळ निघून येतोय. आमच्या लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनासाठी मुन्ना पठाण दर्शवतायत षटकार. खासदार चषक सिक्सर. यस डीजे. थँक्यू सो मच. 40 धावा फलकावर. 4-0. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 ची सरासरी जबरदस्त पाहायला मिळते. शिवसेना या पक्षाला मानवंदना गीताच्या माध्यमातून 19 चा आकडा खूपच महत्वपूर्ण ओळखला जातोय. शिवसेनेच्या बाबतीमध्ये तो इतिहास तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. तुर्तास आपण वळूया खेळपट्टीवर. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सैफ अली गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा या फलकावर. 40 रन ऑन टू दिस स्कोर बोर्ड.
फैला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो या टिप स्क्वेअर लेग झोन मध्ये. दहिसर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मी पाहिलं होतं, सैफ अली हा एक असा नवतरुण उभरता सितारा आहे ज्याच्याकडे कमालीचा पेस आहे. गतीचा बादशाह म्हणून ओळखला जातोय. यंग अँड डायनामिक प्लेयर सैफ अली. फैला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. गुड बॉलिंग. परंतु गती समवेत तुमच्याकडे योग्य टप्पा असेल तर तुम्ही एक दर्जेदार गोलंदाज बनू शकताय. अनिल कृष्णस्वामी कुंबळेला कोण विसरेल. 959 आंतरराष्ट्रीय विकेट्स, कसोटी क्रीडा विश्वाच्या माध्यमातून तब्बल 619 विकेट्स घेण्याचा कीर्तिमान पहिला आणि एकमेव असा भारतीय गोलंदाज ज्याने 619 विकेट्स कसोटी क्रीडा विश्वामध्ये गारद केले. जम्बो या नावाने ओळखला गेला आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने तो दिवस मात्र उजाडला 7 फेब्रुवारी. आणि 7 फेब्रुवारी 1999च्या दिवसामध्ये फिरोजशाह कोटला दिल्लीच्या मैदानात पाकिस्तान संघाचे 10चे 10 विकेट्स त्याने गारद केले. हा त्याचा मात्र जबरदस्त वर्ल्ड रेकॉर्ड. जिम लेकर समवेत बरोबरी जरूर केली मैदानाच्या आतमध्ये. सैफ अली या ठिकाणी मात्र गडी गारद करतोय. फलंदाज बाद. यस डीज आहे. Thank you so much. न्यू मॅन इन नवीन फलंदाज के पट्टीवर मिस्टर सुमित मात्र पाहायला मिळतोय. फरहान पटेल वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 22 या धावसंख्येवर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. म्हणून नेहमीच म्हटलं जातं पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. वादळांचं काय आहे, ते येतात आणि जातात, आपण मात्र मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे. आणि ही भूमिका फरहान पटेल याच्या माध्यमातून या वेळेला पहिला चेंडू फुलटस स्वरूपामध्ये सुमित बोरकर. आल्या आल्या मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागते की काय अशी आशंका पंचांचे संकेत या ठिकाणी पोहोचले जात आहेत. फलंदाज बाद. विकेटची पडझड. पुनश्चित गोलंदाजी मार्कवर मुझफ्फर शेख कौतुक करतायत. गुड बॉलिंग पार्टनर या शब्दामध्ये कौतुकाचा वर्षाव मुझफ्फर शेख यांच्या माध्यमातून. सैफ अली या गोलंदाजावर अफाट जिव्हाळा अफाट प्रेम जोपासलं जात आहे. या वेळेला मात्र आ बैल मुझे मार प्रश्न मात्र विचारला गेला, आर यू रेडी. आणि फरहान पटेल दर्शवतो येस आय एम ऑलवेज रेडी. अशा पद्धतीचे चेंडू खेळण्यासाठी मी सदैव तत्पर, चाणाक्ष, सतर्क आणि दक्ष अवस्थेमध्ये असतो. ही भूमिका पाहायला मिळते. व्हॉट ए ग्रेट शॉट. दिल एक मंदिर तू एक मूरत है, क्या बताऊ फरहान पटेल. ये स्ट्रोक कितनी खूबसूरत है. लाजवाब शॉट. आदरणीय सन्माननीय श्रीयुत अशरफ भाईजान यांच्याकडून फरहान पटेल याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज दिलं जाईल. लक्षात असू द्या. प्रमोद जाधव थँक्यू सो मच जॉईन झालेले आहेत. मुझफ्फर शेख मित्रप्रेम दर्शवतायत. सैफ अली या खेळाडूवर सातत्यपूर्वक जबरदस्त गोलंदाजी म्हणून आतापर्यंत धावसंख्या फलकावर 48 या धावसंख्येवर 48 रन ऑन टू दिस स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 16ची सरासरी ही मात्र पाहायला मिळते.
48 धावा फलकावर. सुपर बॅटिंग, मजबूत अवस्थेमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. हायेस्ट इनिंग टोटल पाहायला मिळेल का? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रीडा विश्वामध्ये आपण पाहिलं इंग्लंड संघाने कमालीचा कीर्तिमान रचला. 50 षटकांमध्ये 481 धावा. कारण 2006च्या कॅलेंडर इयरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया असे दोन संघ पाहायला मिळाले. एकाच सामन्यामध्ये एकंदरीत 872 धावा. ऑस्ट्रेलिया 434 आणि दक्षिण आफ्रिका 438. परंतु दुसऱ्या बाजूने इंग्लंड संघाने तो रेकॉर्ड ब्रेक केला 481 धावा ठोकून. तशाच पद्धतीने हायेस्ट इनिंग टोटल पाहायला मिळेल का? हर्षद शेख सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. वेळेला मात्र चेंडू सरळ निघून जाईल. पंचांचे संकेत यस. व्हाईट बॉल. खराब चेंडू दर्शवला जातोय. अतिरिक्त धावेच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर UCC मनोर हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 49 या धावसंख्येवर. पोलीस दलामध्ये कार्यरत हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. चांगली फिटनेस या खेळाडूच्या माध्यमातून. या वेळेला मात्र फुलटॉस स्वरूपातील चेंडू. ब्रेड अँड बटर डिलिव्हरीचा खरपूस समाचार. खासदार चषक षटकार. या षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज आपल्या नावावरती कोरतोय फरहान पटेल हा खेळाडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. या फलंदाजीसाठी ओळखला जातोय फरहान पटेल हा खेळाडू. व्हॉट बॅटिंग. आता मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज जे लावलं गेलं, कुठेतरी उद्दीपित केलं गेलं फरहान पटेल या खेळाडूला. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक दर्जेदार फलंदाज म्हणून फरहान पटेल चित परिचित आहे. जो फलंदाज 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचू शकतोय तो फलंदाज कुठल्याही गोलंदाजाचा समाचार घेऊ शकतोय. आणि आज मात्र प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती थेट जाऊन पोहोचते. 61 या धावसंख्येवर वैयक्तिक फरहान पटेल यांना जर आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 41 धावांचा सैराट फरहान पटेलच्या बॅटमधून. किती चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तर अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खासदार चषक 2021 या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक साकारलं जाईल का? महिला क्रीडा विश्वामध्ये सर्वात जास्त अर्धशतक कोणी साकारले असतील तर मिताली राज. तब्बल 53 अर्धशतक वनडे क्रिकेटच्या माध्यमातून. आणि तशाच पद्धतीने यावेळेस मात्र हार्दिक पंड्या कॉपी बुक स्टाईल बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार. 13 चेंडूमध्ये 48 धावांची झंझावती इनिंग पाहायला मिळते. फरहान पटेलची बॅट मात्र आता तळपताना पाहायला मिळते, लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार विस्फोटक खेळी. माचिस तो फालतू में बदनाम है मेरे दोस्त. आग तो पूरी तरह से फरहान पटेल ने लगा के रखी है. 13 चेंडूमध्ये 48 या धावसंख्येवर केवळ 2 धावा दूर. यावेळेस मात्र जोरदार टाळ्यांचा गजर येऊ दे रसिक मायबा प्रेक्षक वर्ग. फरहान पटेल बॅट दर्शवा प्लीज. फरहान पटेल आपण चौफेर बॅट दर्शवा. रसिक मायबा प्रेक्षक वर्ग आपापल्या जागेवर उभे राहून आपण टाळ्यांचा गजर करा या खेळाडूसाठी. ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट नॉक. खासदार चषक 2021 या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक केवळ आणि केवळ 14 चेंडूमध्ये. चेंडू द्यायचा आहे प्लीज, विनंती असेल. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तब्बल जाऊन पोहोचते. ऑन टू दिस स्कोरबोर्ड गुणलेखक मात्र आम्हाला दर्शवतायत 73 रन्स 4 चेंडूमध्ये 4 षटकार. 25 मार्च 2018चा किस्सा आज मात्र होम ग्राउंडवर घडेल का? या मैदानामध्ये 5 चेंडू 5 षटकार खेचण्याचा विक्रम जरूर पाहायला मिळाला होता अनेक फलंदाजांच्या नावावर. परंतु आज संधी आहे फरहान पटेल, अशरफ भाईजान यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज. या वेळेला मात्र पंचांचे संकेत. व्हाईट बॉल.
संधी अजून देखील आहे. 6 चेंडूत 6 षटकार बघायला मिळतील का? अशरफ भाईजान यांच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल पाहायला मिळते, कारण मी कुठेतरी 100 रुपीजचं पारितोषिक लावलं आणि आता मात्र फरहान पटेल 4 चेंडूत 4 षटकार खेचतोय. अद्भुत विलक्षण प्रतिभा संपन्न फलंदाज. 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 सप्टेंबर 2007चा किस्सा घडेल का? 25 मार्च 2018चा किस्सा घडेल का? 6 चेंडू 6 षटकार येतील का? रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग पिन ड्रॉप सायलेंट. या वेळेला मात्र बॅक टू बॅक 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 5 चेंडू 5 षटकार. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांना मी विनंती करेन, प्लीज आपण आपल्या जागेवर उभं राहून कौतुक करा या खेळाडूचं, कारण 6 चेंडूत 6 षटकार हवे असतील तर प्लीज आपापल्या जागेवर उभे राहून टाळ्यांचा गजर करा. चिअरिंग द्यायची आहे फरहान पटेल या खेळाडूला. 5 चेंडूत 5 षटकार. सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग, अनबिलिव्हेबल बॅटिंग. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. फरहान पटेल वर्सेस अर्शद शेख. 6 चेंडू 6 षटकार येतील का? हो, या पहिला मात्र चेंडू सरळ निघून जातोय. पंचांचे शंकत. यस, इट इज अ वाईड +4. तब्बल 5 धावा. या षटकामध्ये धावा किती आल्या असतील असा प्रश्न मी विचारेन. गुणलेखक आकाश धोदडे, मॅन फ्रॉम सावरे, या ठिकाणी मात्र विश्लेषण करताना पाहायला मिळतील, कारण या 5 चेंडू मध्ये किती धावा आल्या असतील. 6 चेंडू 6 षटकार आले तर अशरफ भाईजान यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. रेकॉर्ड मात्र या ठिकाणी क्रिएट केला जातोय. खासदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग आपापल्या जागेवर उभे राहून टाळ्यांचा गजर करा. फरहान पटेल, आपण बॅट दर्शवत जायचं आहे. फरहान पटेल, व्हाट परफॉर्मन्स. शेर चला करते हैं, खुददार चला करते हैं, जंगल में खुखार सियार चला करते हैं, और मनोर के इस ऐतिहासिक मैदान में फरहान पटेल जैसे खुखार बल्लेबाज चला करते हैं. 6 चेंडू 6 षटकार. सुपर बॅटिंग. काय कमालीचं योगदान. स्वतःच्या बॅटमधून 6 चेंडू मध्ये तब्बल 43 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. वैयक्तिक किती धावांचं योगदान दिलं असेल तर 16 चेंडू मध्ये 65 धावांचा विस्फोट पाहायला मिळाला. फरहान पटेल, क्या बात है यार, हॅट्स ऑफ यू. मी आधीच उल्लेख केला होता 25 मार्च 2018, आणि आता मात्र एकंदरीत इतिहासाच्या पानांवर आणि रंगमंचावर सुवर्ण अक्षरांत आजचा दिवस, अर्थातच 18 फेब्रुवारी 2021. आणि मी तर म्हणेन एकंदरीत 18चा आकडा खूपच लकी आहे फरहान पटेल या खेळाडूसाठी, कारण 25 मार्च 2018 आणि 18 फेब्रुवारी 2021 असे 2 वेळा मात्र 6 चेंडूत 6 षटकार खेचण्याचा हा विक्रम पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग रेकॉर्ड, सुपर रेकॉर्ड. चला नेक्स्ट मॅच, फ्रेंड्स ग्रुप वर्सेस ओम साई वरई. दोन्ही संघांचे तहा रईस यांच्या मात्र अप्रतिम फलंदाजीसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज, तसेच अशरफ भाईजान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षिसांचा वर्षाव. अशरफ भाईजान खरोखरच लकी चॅम्प म्हणून ओळखले जातील, कारण आता मात्र म्हातारे होतील तेव्हा सुद्धा सांगतील की एक अशी स्पर्धा भव्य दिव्य 1 लाखाची, ज्या ठिकाणी मी मात्र पारितोषिक लावलं की प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देईन, आणि 6 चेंडूत 6 षटकार खेचशील तर मी 1000 रुपयांचं कॅश प्राइज देईन. आणि त्यावेळेला फलंदाज फरहान पटेल, व्हॉट परफॉर्मन्स. 6 चेंडूत 6 षटकार, रेकॉर्ड. विक्रमादित्य हा खेळाडू ओळखला जातोय. आउटस्टँडिंग, अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स, सुपर क्वालिटी. अशरफ भाईजान यांच्याकडून 700 रुपयाचं कॅश प्राइज फरहान पटेल या खेळाडूसाठी आलेला आहे. अनेक खेळाडूंची ताजाद करून दिली. नेदरलँडच्या संघाविरुद्ध वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल हर्षल गिफ्ट सारखा फलंदाज 6 चेंडू 6 षटकार. 19 सप्टेंबर 2007च्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल युवराज सिंग डर्बनच्या मैदानामध्ये स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार.
टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये आपण पाहिलं असेल 19 जानेवारी 2019च्या मैदान एकंदरीत दिवसामध्ये टेंभोडे क्रीडा संकुलाच्या त्या ऐतिहासिक मैदानामध्ये एकंदरीत नवसई गावचा हिरा अर्थातच भावेश पाटील 6 चेंडू 6 षटकार 2020च्या कॅलेंडर इयरमध्ये विरारच्या ऐतिहासिक मैदानामध्ये सुमित भरत ढेकळे 10 चेंडू 10 षटकार. अमित पाटील मॅन फ्रॉम कोपर 7 चेंडू 7 षटकार. विजय जाधव मॅन फ्रॉम वसई 8 चेंडू 8 षटकार. अनेक खेळाडूंची ताजाद करून देतोय कृष्णा लक्ष्मण सातपुते 6 चेंडूत 6 षटकार. आतापर्यंत 4 वेळा कृष्णा लक्ष्मण सातपुते याच्या देखील बॅटमधून बघायला मिळाले. अनेकांची आठवण करून देतोय फरहान पटेल. कुणबी समाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल असे कितीतरी हिरे जे मात्र चमकले. बिपिन पवार मॅन फ्रॉम नावजे 6 चेंडू 6 षटकार. त्यानंतर आपण पाहिलं असेल संतोष पाटील गिराळे 6 चेंडू 6 षटकार त्याच्या देखील बॅटमधून. चला थोडीशी घाई करा प्लीज, सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या वळूया केळवे परिसरातील एक बुलंद गोड आवाज अर्थातच अजित पाटील सरांकडे. तत्पूर्वी ऐकूया एक सुपरहिट सॉन्ग. थँक्यू डीजे थँक्यू. आज नको कमी करू ना, आज कमी कशाला केला? कधी कोणाचे पैसे ते पैसे नको. कितीला विना तेजस्विनी फायटर 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. टार्गेट कितीचं आहे? 91 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू सुरेख फुल टॉस करून खेळलाय. डान्सिंग ग्राउंड विकेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू हवेमध्ये आहे. रिव्हर्स झेल खेळणं थोडासा अवघड आहे. चेंडू जाईल सीमा पार चौकार. गुड स्टार्ट. 4 धावा अर्जित करताना फलंदाज बॅट्समॅन कोण आहे? तेजस्विनी फायटर आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कार्यामध्ये पाठवा. समीर ऑन स्ट्राइक. समीर शेख इस समय बैट के ब्लेड को ओपन करते हुए लॉन्ग ऑफ रीजन से चौका इस समय आता हुआ. बघूया दुसरा चेंडू. फुलटॉस आहे यावेळेला. सुरेख लॉंग ऑफच्या वरनं भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जातोय सीमा पार षटकार. अतिशय सुरेख स्टार्ट. 91 धावा बनवायच्या असतील तर ज्या पद्धतीने आक्रमकता हवी आहे त्या आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरताना मिस्टर समीर शेख 2 चेंडू 10 धावा. सुपर बॅटिंग बघायला मिळते. लक्ष जरी माझ्या मोठ्या समोर जरी मोठं असलं तरी मी माझ्या आत्मविश्वासाने ते अचीव करण्याचा प्रयत्न करेन. सुरेख बॅडल 2 चेंडू 10 धावा. तिसऱ्या चेंडूवरती काय लिहिलंय? फुलटॉस होता. पिक केलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये आहे. सुरेख झेल. बॅक टू पवेलियन कडे. पहिला विकेट. आपण जातोय डीजे मास्टर कडे. यस डीजे. थँक्यू डीजे. वरई वर्सेस फ्रेंड्स ग्रुप टॉस साठी या प्लीज. आणि टॉस बॉक्सवर जे बसलेले आहेत त्यांना मी प्रेमळ निवेदन करतोय. आता टॉस कडे आम्ही जातोय. प्लीज टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. प्लीज प्रेमळ निवेदन. 2 चेंडू आणि 10 धावा धावफलकावर न्यू बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हर्षद शेख. बघूया चौथा चेंडू. स्ट्रायकिंगला फलंदाज सुरेख. या वेळेला प्रति मिडांच्या वरनं 6 धावा येताना धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. 16 ऑन द बोर्ड.
6 चेंडू आणि 42 धावांची गरज. अतिशय सुरेख स्टार्ट बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा. त्यानंतर सुरेख कमबॅकिंग उमर गुलच्या माध्यमातून आणि महेश मोरे खूप चांगली गोलंदाजी हाताळताना 6 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 6 षटकार जरी आले तरी मात्र तेजस्विनी फायटर संघाला 6 चेंडू आणि 42 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर आमेर येतोय. 6 चेंडू 42 धावांची गरज. अतिशय सुरेख फलंदाजी. फरहान पटेल यांची अप्रतिम विस्फोटक धुव्वादार इनिंग. सुरेख या वेळेला मिड विकेट रिजनला एक्झिक्यूट केला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. 5 चेंडू आणि 41 धावांची गरज. औपचारिकता फक्त या सामन्याची शेष आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मिस्टर फरहान पटेलचा ट्रेडमार्क बघायला मिळाला. हवाई फायर खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर तब्बल 91 धावा धावफलकावर 92 धावांचं टार्गेट समोर होतं आणि तेजस्विनी फायटर संघ थोडासा बॅकफुटवरती. अतिशय सुरेख लॉफ्ट केला चेंडूला काऊ कॉर्नर मध्ये. अप्रतिम झेल मध्ये परिवर्तन होताना विकेट गिरता हुआ म्युझिक ऑन होता हुआ या स्टेज. घरानी किनाऱ्याला पाणी पडतंय घरानी किनाऱ्याला. थँक्यू. फ्रेंड्स ग्रुप मनोर वर्सेस ओमसाई वरी नेक्स्ट मॅच. सुरेख लॉफ्ट या वेळेला सरळ लॉंग अपच्या वरनं भिरकावण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम झेल. फलंदाजांना विनंती आहे चला लवकर मैदानाच्या आतमध्ये या. जास्तीत जास्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बॅड लाईट येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. अर्षद पॅक टू पवेलियन कडे जाते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. आदिल बघूया. न्यू बॅट्समन मिस्टर आदिल नॉन स्ट्राइक एंडवरती आपण बघतोय. सुरेख या वेळेला कव्हर पॉइंट रिजनला खेळण्याचा प्रयत्न. झेल मात्र सोडला जाईल. सिंगल रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 52 ऑन द बोर्ड. अतिशय अप्रतिम स्टार्ट दिला होता फलंदाज. तो इस समय सिंग एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावा धावफलकावर. औपचारिकता फक्त शेष आहे. फ्रेंड्स ग्रुप आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. सुरेख लॉफ्ट या वेळेला चेंडू मिडांच्या वरनं भिरकावून दिलाय. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. षटकाराने कोड करताना षटकार येतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा 59 धावा. मनोर संघ या ठिकाणी UCC मनोर संघ हा सामना जिंकतोय. यानंतर होणारा सामना आहे फ्रेंड्स ग्रुप. आपलं डिसिजन कळवा. शतरक्षण प्लीज अरेंज करून घ्या प्लीज. नो टाइम वेस्ट प्लीज. विनंती असेल. आणि ओमसाई वरई संघ ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा.